आज म्हटलं कुठंतरी फिरायला जायचं, एकटाच वन मॅन शो. बघूया म्हटलं एकटा फिरलं काय होते, रोज मित्र वगैरे असतात पण आज एकट्यानं प्रवास करायचं म्हटलं काय होते. म्हटलं गाडीत बसलो, गाडीचा काटा वळला तर पेट्रोल कमी होतं. मग म्हटलं आपल्याकडे एकच उपाय, पैसे लावायचं. चला तर ॲप चालू केलं, आपल्या तिरंगामध्ये गेलो, मस्तपैकी इन्व्हेस्ट केलं 0-0मध्ये. म्हणजे कसं काय तर पुढं प्रॉब्लेम आला की पैसा असावा थोडाफार म्हणून काहीतरी एन्जॉय करायला तेवढंच केलं. गेलो होतो व्हिडिओ करायसाठी. म्हटलं कुठलं काय व्हिडिओ, एकट्याला व्हिडिओ होतो वे, मित्र आहे तर पावर आहे आणि पावर आहे तर वावर आहे असं म्हणलो आणि गेलो शेवटी एकटाच त्याच्या आईला. मग काय बेटिंग लावलेली, बेटिंग तर लागलेली आहे आपली. तर बघूया काय होते. आया दणकाच की बिग आलं, बिगवरती लावलेलं मी. मग इथं प्रॉफिट झालं 3,920 रुपये. इथनं मग परत गाडीला स्टार्टर मारला, इथनं झुई ये गार घुई घुमत. इथं मला रिक्षा बघितलं, माझ्या रिक्षाची आठवण आली. आईला कोल्हापुरात आपल्या कसली रिक्षा असते आणि इथं बघा कसले क्वालिटी हो. मग इथनं गेलो, एक मित्र म्हणला फॅन म्हणला भाऊ बिग फॅन आहे आणि घरला यायला लागते चहा प्यायला. तिथं चहा प्यायला गेलो तर गॉगलवर सगळा धुळाच घ्या. इथनं आवरलं आणि भुका तर जाम लागला. त्याला कसं म्हणू मला भुका लागल्या ते आणि म्हणेल जेवण जावा की दादा. असं कसं चालेल लोकांच्या घराला. फॅन आहे शेवटी, फॅन कसं शेवटी सांगणार हो. प्रदीप पाटील आला आणि आमच्या घरात जेवण गेला. कुठं थांबे ना हॉटेल हुडक्या. हॉटेल तर बघावली जेवायला, खरं एक इथं का होणार झाले हॉटेल. आणि एकटाच असल्यामुळे कसं दान काय व्हिडिओ करायला कुठे फिरतोय आपण, हे सुट्टी देत नाही. नॉट बॅड. तर चला आता हॉटेल बघूया, मस्तपैकी पोट पूजन करूया मस्तपैकी. आणि व्हिडिओ काय 2-3 मारणार असं, कोणाला तर बोलवणार. फॅन बिन असते तर इकडे कुठे तर मस्त बोलवायचं भावा जरा कॅमेरा धर जरा व्हिडिओ मारा. एकदा नक्क्यामध्ये सुपला शॉट देतो एकदम. व्हिडिओ आता इथनं पुढं ब्रँडेड आणि क्वालिटीच असणार. सुपला शॉट जे म्हणले होते नाही करू शकत नाही, करून तर उशीर दाखवले आणि परत करून दाखवणार, सापला विषय. तर फायनली मला हॉटेल गावलं, हॉटेल धनराज. ह्याच्या पुढं आपलं कुठल्या ते गावाचं नाव काय माहित नाही पण ह्याच्या पुढं म्हणून समजून घ्या. तिथनं आलो हॉटेलला, मस्तपैकी जेवलो, दातात काडी घालत गेलो की चिकन मटन काढत दातातला. सुट्टी नाही दान का प्रॉफिट केले हो, सुट्टी नाही, सुपला शॉट डायरेक्ट. मग इथनं जायचं म्हटलं आता कुठं तर घरला जायचं म्हटलं. रस्ता तर काम चालू होतं पण पाऊस पण चालू होता. तेवढ्यात रस्त्याचं काम मनात आलं तर इथं झालं रस्ता बंद. इथं एक 5-10 मिनिटं गेलो, वैतागलो फायनली. काय म्हटलं कसा हत्यार दान का हत्यार बघितलं अख्खं खानदान उचलून डायलॉग आठवला मला. तुम्हाला माहितीच असलं तो डायलॉग कुठला आहे. मग काय इथनं डायरेक्ट घरला जायचं म्हटलं. फायनली इथलं काम आवरलं इथलं सगळं. मग इथनं डायरेक्ट स्टार्टर मारला, ट्रॉफिकमध्ये अडकलेलो. इथनं डायरेक्ट घरला जाताना मस्तपैकी म्हटलं शेवटचा व्हिडिओ करूया. मस्तपैकी स्टिअरिंग धरलं माझ्या बेबीचं, गाडी डायरेक्ट 100-120 सुट्टी नाही. हे वातावरण पण असं चालतंय नाही विषय सुट्टी नाही का कसा आहे गुच्छ, सुट्टी नसते इथे. इथनं गेलो घरला आणि इथनं घरला गेल्यानंतर पुढे काय झालं काय आपल्याला व्हिडिओ करायला मिळालेच नाही. आता इथनं पुढं व्हिडिओ तुम्हाला असंच मिनी ब्लॉग मिळतील तर यूट्यूबला जावा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.